कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? मी सतेज टिकोरकर, आपलं कोकण गजाली या युट्यूब चॅनलमध्ये आपण पुन्हा एकदा ठाकरवाडी म्युझियममध्ये आलोय. आणि तेही माझी पूर्ण म्हणता येत नाही पण अर्धी फॅमिली आहे. काही ठराविक जण आहेत, पण त्यामध्ये अण्णा वगैरे आलेले आहेत. बंटी आहे, परत आमची शालीताई आहे, मालीताई आहे, परत आमचे तळवडकर भाऊजी आहेत. तर आपण आता ठाकरवाडीमध्ये एंट्री करतोय आणि आपला टुरिस्ट आहे समीर आलाय. चला आपण त्याला ठाकरवाडी बद्दल बघा. हे ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम आहे, पुरातन वस्तू संग्रहालय आणि कला दालन. तर त्यांचा हा एंट्रन्स आहे. तर आपण एंट्रन्स मधून आता हे करतोय. हे लोककला कलारत्न माननीय सखाराम म्हसगे त्यांचं आहे. तर या ठिकाणी स्टॅच्यू उभारण्यात आलेला. आणि हे ठाकरवाडी म्युझियम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये येतं आणि खरंच खूप बघण्यासारखं आहे. पण आज आम्ही आलोय, लाईट नाहीये. आज सोमवार असतो, सोमवारची इकडे लाईट नसते मोस्टली, त्यामुळे आम्ही बघू आता इथून. हे बघा, जात्यावरती दळण दळताना. आणि हे इकडे हे काय हो, ह्याका काय म्हणतो, मूर्ती स्कल्पचर, मूर्ती घडवत आहेत. तिकडे बघा, तुम्हाला बघायला मिळेल बघा पाळणं, दाढी, कंदी. म्हणजे ठाकरवाडी आदिवासी घर आहे, आदिवासी लोकांचे घर आहे. तर तुम्हाला हे बघा, इथं कंदील आहे, सुपली आहे, हे डाळी आहे. तुम्हाला सगळं आहे, म्हणजे एक पूर्ण त्या काळातलं वास्तविक जीवन कसं जगत होते. तर हे या ठिकाणी ठाकरवाडी म्युझियम मध्ये आपल्याला बघायला मिळतंय. अशा काही त्यांनी संकेत पण दिलेले आहेत बघा, सुविचार दिलेले आहेत. हा संगम आहे कलाकार व शिवकालीन गुप्तहेरांचा. तसेच चला जाणून घेऊया शिवकालीन गुप्तहेर. हो हो, हे बघा. मला पाहायचं आहे की इतिहास जाणायचा आहे, पाहायचं आहे. मग बघा, मग हरकत नाही. नमस्कार. या, नमस्कार. या. दादा कुठे गेला? पिंकोळीला. दादा आता ह्याला गेला, कुडाळला. शाळेचा काही महोत्सव चालू आहे आणि छोटा दादा ताजला त्याचा शो आहे. अच्छा अच्छा, गोव्याला नाताळाचा लिहिलेलं आहे. तर वाचत पाव जाऊ शकता. काय लक्षात नाही आलं तर काय हे असं म्हणून मला विचार. आता अवॉर्ड मिळाला तो तुम्ही गेलेला ना दिल्लीला? हो, आता मी गेलो दिल्लीला. गेलो. कसला होता तो अवॉर्ड? तो कला दीक्षा म्हणून इथे चालू केले. इथे कला जिवंत राहावी म्हणून. त्याच्यासाठी मी गेलो होतो. अच्छा. केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते तो हे झालं. महाराष्ट्राचा आताच मला 2006चा आता काल मिळाला. 2006चा नाही, 2012चा. अच्छा. आदिवासी गिरिजन अवॉर्ड. आणि संगीत नाटकाचा राष्ट्रीय अवॉर्ड मला 2005ला. 2005ला तो माहित आहे, तो 5लाच मिळाला. हे सजवलेले पांगुळ बैल. मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. या ठिकाणी हडपी काही हडपी म्हटली जाते. इकडे बघा उपलान, सर्वात महत्वाचं लक्ष द्यायचं असेल तर लक्ष द्या. पूर्वीच्या काळात आपली मातीची घरं असायची. मातीच्या घराला असं खोरण असायचं. त्या खोरणामध्ये खोरण कशाला असायचं तर त्यावेळी लाईटची सोय नव्हती, मग दिवा त्यामध्ये ठेवायचा आणि त्याच्यासाठी खोरण असायचं. त्याच्यानंतर हा हिरवा देव आहे. ह्या काही पतवा आहेत. ह्याला काही लोक टाक म्हणतात तर काही लोक पतवा म्हणतात. आदिवासी लोकांचे देव देवता अशा असायच्या. हा हिरवा देव आहे. हा हिरवा देव हा आमच्या आदिवासी बायका ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाई आली, पेशवाईच्या नंतर ही लोककला मागे पडत गेली,
त्यांनी ही कला आपला जीवितार्थ चरितार्थ चालवण्यासाठी उपयोग केली. मग गोवा राज्य जवळ आपल्या हिंदू राज्यापेक्षा गोव्यातील लोक थोडी धार्मिक आणि भाविक आहेत. मग ती असे लोक कलाकार गेले का त्यांच्याजवळून काय ते हे करून आपल्या मुलांच्या दृष्ट वगैरे तुझा देव बरा करो याचं दृष्ट वगैरे काढून घ्यायचे. तो हा हिरवा देव आहे. त्याच्यानंतर हा इथं पांगुळ बैल आहे. पांगुळ बैल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मी आता ह्यांना सांगितलं की बहिर्जी नाईक जो होता पावनखिंडचा पिक्चर कोणी बघितलं असेल त्या बहिर्जी नाईक दाखवलं, त्याचे वंशज असावे. त्याच्याजवळ ज्या लोककला होत्या त्या लोककला यांच्याजवळ आहेत. आम्ही मालवणी एरियामध्ये राहतो पण मालवणी बोलत नाही, हे आमचं वैशिष्ट्य आहे. आमची गडकरी भाषा आहे. कुठे गेला हकडे गेलो तकडे गेलो खाल्लं जेवलं निघलो अशी अशुद्ध भाषा गडकरी. दुसरी भाषा आमची जी बोली आहे ती आमची ठाकरी भाषा. त्या ठाकरी भाषेत मी तुम्हाला शिव्या जरी घातल्या तरी तुम्हाला काय समजणार नाही, इथल्या मालवणी माणसालाही समजणार नाही. जरा 1-2 बोळी बोलून दाखव ना. पनिया ठालशील तर ठालू नटे पनवी बांगी ठाललेली आहेत. खुकान पुढल्या नाटाला खुकान. बाबा रे इथं थांबशील तर थांबू नको, आलेली माणसं खुळी आहेत, तू पुढल्या घरी चल असं मी सांगितलं. त्यामुळे माझ्या बायकोलाच मला सांगायचं पण जाची कुका वाढले त्यावेळी ती चिवानी देवडायचा आहे. माणसं आले ती चांगली माणसं आले त्यांना जरा पाणी देऊन त्यांचा आदर तिथे करायचा आहे, पाणी दे. ही आमची बोलीभाषा. ही बोलीभाषेच्या आधारे शिवाजी महाराज हेरगिरी करायचे. ज्या औरंगजेबाच्या जे काय छावण्या होत्या ती माहिती ते लोक असे पोचवायचे. ही भाषा. त्याला पांगुळ बैल वापरायचे. पांगुळ बैल घेऊन जायचे, दारोदारी घ्यायचे, भिक्षा मागायचे. जर तुम्ही टिकवलचे मधल्या जवळ आहेत त्या काळात तिकडे त्या भागात आमचे लोक फिरायचे. ही त्यांची तुम्ही घातलेलं भात घ्यायची हडपी, त्याला हडपी म्हणतात. हे त्याचं भाषण हे इथं जवळजवळ 300-450 वर्षापूर्वीच्या हे ते बैलाचा साज आहे. हा नवीन आहे. ही बैलाची ढोलकी बैल. त्याच्यानंतर हा बैलाची ह्याला गेज बांधतात. बैल 4 पायाने पोटार घेतला जातो, 4 पाय मांडीवर घेतले जातात. बैलाचं वजन नाही म्हटलं ते 500 किलोच्या पुढे असतं. आणि त्या काळातले बैल आताचे नाही, एवढी वासरा नाही, आताचे वासरा घेऊन फिरतात. तर त्या ही गेज तो बैल पोटार घेतला काय ती गेज अशी धरून हलवायची, ती गेज वाजवायची. हे बाकी ही नेवरी म्हणजे जर तुम्ही कोकणी जात बहुतेक टिकून म्हणजे कोकणी, तर आपल्या वाडवडिलांची आठवण करायची सोय आहे लोकांना. घरातल्या स्त्रिया आपले सासरे गेलेले असतील, वडील गेलेले, दान पुण्य करतात. हे हातात नेवरी तुझा देव बरा करो सासूबाईच्या नावानं दान केलं बाय सुनेनं या नवसाला वगैरे असे ओवी गायचं. त्याच्यानंतर लग्न म्हटल्यानंतर गोंधळ. लग्नाचा गोंधळ घातला जातो. ज्याची कुलदेवता देवीची असते ते गोंधळ घालतात. तो हा त्या गोंधळाचा साज. ही देवीची माळ. जर घर लहान असलं, वळई जर घराची लहान असली तर खड्यात घालतात. म्हणून ह्या इथे तुळशी वृंदावन दाखवलं. ही देवीची ड्युटी. आपण त्या उदो करून फिरतो त्या ड्युट्या. त्याच्यानंतर इथं काही देवदेवता आहे. त्याच्यानंतर हा पोत असा गळ्यात घातला जातो आणि आगीचे हे आपल्या अंगावर फिरवतो. ते चाबूक लावून फिरवतात, चाबूक मारतात तामिळमध्ये. त्याच्यानंतर पोवाडा जो हा प्रकार आहे तो शाहिरी पोवाडा घाटावर केला जातो. कोकणात बैठकीचा पोवाडा. विणा हातामध्ये घेऊन डमरू वाजवून गणपतीचं स्तवन करून त्याच्यानंतर वेगवेगळ्या तऱ्हेचे शिवाजी महाराजांचे पोवाडे गातात. त्याच्यानंतर होळी उत्सवामध्ये पुरुष साडी नेसून म्हणजे रत्नागिरीमध्ये ह्या भागात नमन केलं जातं. नमन इकडे राधा नृत्य केलं जातं. तो इथं साज दाखवलेला आहे. शिगम्यामध्ये हे घुमाट वाजवलं जातं. हे पूर्वी घुमाट वाजवायचं, आता नाही. आता तबलं ढोलकी हे वेगवेगळं आलं. हे घुमाट एका वाटेने हवा सोडायची आणि एका वाटेने वाजवायचं असं असतं. त्याच्यानंतर आपण आलोय शॅडो पपेट जवळ. शॅडो पपेट असं चामड्यावर चित्र काढलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचं कटिंग केलं जातं अशा तऱ्हेनं. आणि त्यामुळे पूर्वीच्या काळात संगीताची साथ नव्हती. तुम्ही आता तुम्हाला विचारलं तुमची भजन खेचार करतात पेटीवर, पण पेटी आपली कोकणातली नाही किंवा महाराष्ट्रातली नाही किंवा भारतातली नाही. पेटी हे इंस्ट्रुमेंट बाहेरून परदेशी आहे, इथलं नाही. मग पूर्वी लोक संगीत कसं द्यायचे तर हे जेवणाचं ताट आहे. तर जेवणाच्या ताटातून ते सूर काढायचे. हे ताट
आपण जेवायला बसतो भारतीय बैठकीने, मग आपल्या मांडीमध्ये एक व्यास निर्माण होतो. भारतीय बैठक जेव बसतो ना, मग त्या पोकळीवर हे ताट जेवणाचं घेतलं जातं. हे आपला गावठीचा मोह असता, काट्याळा मोह म्हणतात, त्या मोहाचा म्यान त्या एका लावायचा आणि एका तुपकड्याची काठी शाळेत चिप मारलेत पोरावरनी कळ काढूच्या काठी माहिती आहेत ना, मानग्याच्या ना, एका तुपकड्याची काठी. पण तुपकड्याच्या काठी तुमच्यासारखे जर कोणी अभ्यासक आले, माहितगार आले, आम्ही सूर काढून दाखवला म्हणून आपण सूर काढायला जातात, म्हणून ही वेताची काठी ठेवलेली आहे की कसं तो सूर काढ मोडायची नाही, तर ते मोडून टाकतात, ती आतमध्ये ठेवलेली आहे. हा, तर हा पितळच आहे का? हे काशाचं आहे, जेवणाचं आहे. पूर्वी काशाच्याच जेवत होती लोक. हो, पहिले. त्याचं शास्त्रीय कारण आहे. पण नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, आम्ही सगळा सोड दिला. आता जुनाचा सोना थोडा थोडा हो गेला. मी लोक कलाकार आहे, मी ओरसगावचा बावलेकर, ओरस मुख्यालयाचं. पूर्वी स्त्रिया एवढे लांब ब्लाऊज घालायच्या, आता इथे आलं, पण आता इथलं सोडून हळीपर्यंत गेला. म्हणजे जुनाचा आता सोना होऊ लागला. आता काळाने लोकांना गरज वाटायला लागलेली आहे. पूर्वीची स्त्री घरात पाहुणा आला तर तिनं आपलं तोंड दाखवलेलं आहे. स्त्रियांना अधिकार आहे, मी स्त्रियांच्या मताच्या विरोधात नाही, तुमचा गैरसमज होईल. पण पूर्वीचं जे काय होतं आणि मर्यादा काय होती हे मी सांगतोय. पिक्चरची निर्मिती ह्याच्यावरनं झालेली आहे, पण निर्माते आता कबूल करणार नाही. पिक्चर जो झाला, संशोधन झालं ह्याच्यावर. पूर्वीच्या हे बावल्याचं चित्र दाखवल्याशिवाय गावात कुठलाही उत्सव होत नव्हता. गावात वाघ ओरडायचा, आता कोणाला सांगून समजायचा ना, पालतिया रे घटावर पर्जन्याचा थेमुठा. म्हणजे पालत्या घाटावर जर पाऊस पडलो तर तो घडघडावून खाली जातो. तसं आम्ही बावलेकरांनी किंवा ठाकरांनी किती सांगायचं, काय नाही, काहीतरी ठोकता हो असं म्हणतात लोक. हे जुने चित्र आहे, 300 350. 1978ला बेंगलोरला पहिलं पपेटीचं फेस्टिवल झालं. त्या फेस्टिवलमध्ये कोकणातली, पिंगुळीतली लेदर पपेट्स ही भारतातली सगळ्यात पहिली आहेत अशी तज्ञांची मत. लिखित कुठे नाही, जो तो माझा मोठा प्रत्येक जण सांगतो. त्याच्यानंतर ही तिथे इथं इन्स्ट्रुमेंट ठेवलेली आहेत. ह्या इथं ह्या काचीमध्ये हात लावून कपडा फाडतील म्हणून काच लावलेली आहे. हा, ह्याच्या आतमध्ये कपडा आहे, त्याच्यातून ही तेलाची ही पंती लावली दाखवते होते ह्याच्यात. हे बघा, हा स्टेज ह्या वाटेने कम्प्लीट बंद असतो, इथं कपडा असतो, इथं अशी दोरी असते आणि त्याच्यात ती पंती गोड्या तेलाची ती लावली जाते आणि त्याच्या उजेडावर हे खेळ. आता तुम्ही म्हणाल ह्या काय दिसता, पण त्यावेळेला मनोरंजनाची एवढीच साधनं नव्हती, दुसरी साधनं नव्हती. लोक आवर्जून बघत होते. आता काय नाही, काय तर मला माहिती आहे, रामाची सीता कोणी नेल्या, रावणाने नेल्या माहिती आहे. पण रामाने सीता पळवून नेल्यान काय तुम्ही काय प्रश्न केलं तर तुम्ही सांगूचाय नाही तर कोणते सांगायचं रावणाच्या खांद्यापासून रावणाने नेल्यान सीते म्हणून. माझा त्या का आव्हान, कोणी सांगायचा रावणाने सीता चोरून नेली, पण सीता नेली का हा प्रश्न आहे. वाचणारे म्हणतले काय नेल्यान, पण सीता नेलेली नाही. सीता छाया रूपाने गेली, सीता भूमीत गेली आणि तिथं 33 कोटी देवताने सीतेचे पाय धरले. त्याच्यानंतर ही साळू महिना, ही साळू घेऊन घरोघरी फिरायचे. थोडक्यात गावठी भाषेत सांगते साळग्या. साळग्या व पेटन शब्द, ह्याच्या मानेच्या मुवमेंट्स आहेत, हाताच्या मुवमेंट्स आहेत, ह्याच्यावर करतात. त्याच्यानंतर आलो आपण कळसूत्री बावल्याजवळ. हा कळसूत्री बावल्याचा स्टेज असा असायचा, इथे ही बावली एक माणूस 58 बावली चालवतो, इकडे बाकीचे साथीदार. ही काही जुनी चित्र आहेत. बावलं कसं बनवलं जातं, कुठल्या लाकडापासून बनवलं जातं ते इथे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बावलं, कळसूत्री बावल्याचा पारंपरिक खेळ कसा सादर केला जातो इथं दाखवलंय. बावली बनवताना पहिली लाकडाची तशी बनवली जाते, त्याच्यानंतर 7 शृंगार त्याच्यावर केला जातो आणि त्याच्यातून मग निर्मिती अशी होते. ह्या माहिती असतला शिंक्या माहिती आहे, नशीब नाही काय पोरांका काय माहित नसता. हा हो, याला जोईशी म्हणतात. जोईशी पिंगळी. पिंगुळी गावाला जे पिंगुळी गाव पडलं, तर पिंगुळी हा
पिंगळ्याचा गाव हा रात्री 12च्या नंतर फिरायला सुरुवात करतो. ही त्याच्या हातात ही काठी असते, ही त्याची टोपी आणि हा हातातला कंदील आणि भात घ्यायची हडपी. ही काठी वाजवत जातो. तुम्ही रात्रीचा बघा कुत्रा अंगार आला काय घरातली माणसं बॅटऱ्या घेऊन बाहेर येतात कोणते चोरीला म्हणून, पण ह्या पिंगळ्याचा आवाज ऐकला कोणी बाहेर येत नाही गो. आणि त्याची वाट बघत असता, गुट्टा गुट्टा ग बायानू फाटपटच्या पाऱ्याला ऋषी आला ग दार आला असं गाणं म्हणत आणि सकाळी 6 वाजेपर्यंत फिरतो, नंतर फिरत नाही. त्याच्यानंतर पूर्वी चित्रगती अशा पक्ष्यांच्या केसापासून पक्ष्याच्या पंखापासून अशी ब्रश करायचे आणि ते अशा झाडपानावर त्याची चित्र काढायचे. ही काही कागदावर काढलेली आहेत, इथं दाखवलेली आहेत. ही जवळजवळ 400-450 वर्षापूर्वीची चित्र आहेत. तुम्हाला बहुतेक याच्यातलं ज्ञान नाही ना, ते एखादा माणूस असा प्रश्न करतो 450 वर्ष तुम्ही सांगतात, मग यांच्या खांद्यावर बंदूक खैली, कागद इलो खैलो, असे प्रश्न करतात. काय आहे, प्रत्येकाने रेखाटन करते वेळी मागचं पुढे जो ह्या शिक्षकाने शिकवलं त्या ह्या शिक्षकाला येत नाही, तशातला तो प्रकार आहे. तर अशा तऱ्हेची ही चित्रकथी सादर केली जाते. त्याच्यानंतर या ठाकर जमातीचा आदिवासी लोक मासे पकडायचा डोम्या, या तरी माहिती आहे डिकोलकरांना माहिती व्हाया. मी डिकोलीत जाऊन इलय. या डोम्या हे कुर्ले पकडूची खून हो नळ क्यू घालतात. तुम्ही क्यू घालतात मासे ह्याच्या पाय ठेवायचो काय पाय भुतू जाता म्हणजे तो मासू जाता, एका नळ म्हणतात. आता ह्या मासे पकडायचे जाळी कशी विणली जाते ती इथे दाखवलेली आहे. हे काय आहे, भोपळा. ह्याका तुमच्या भाषेत सांगू तर बुलेट प्रूफ जॅकेट. पूर्वी नदीच्या ह्याच्यात पहिल्या करून पोहून जाते ह्याच्यावरून. हा नंतर बाहेर बसून पाहिजे तर आणि काही प्रश्न घरात आहेत असं तुझी घासता ह्या कित्याक पाठी पडला. मग ह्याच्यामध्ये करण्याचं आणि ही अशी करण्याची का, आपली जी पूर्वीची माणसं 100 वर्ष जगायची, 110 वर्ष जगायची, त्या ह्या भांड्यातलं अन्न खाऊनच जगायचे. कारण ह्या धातूचे जे काय हे येतात ते आता कोणाला सांगा की आता खायचा, आता कालसून तांबडा आणि वरसून सफेद वाल्या धोया. हे काही आयुर्वेदिक औषध आहेत बघा, ती माहिती असतील बघा पुढे काढ्यासाठी. गिरट आता आहे का तुमच्या डिकोल मध्ये? ते आता बंद झाले, विकून टाकल्यानी. एवढ्याच आहे का? एवढ्या चायचा पत्त्याला देऊन त्या गुजरात्यांनी नेल्यानी. माझी काल कोरोना इलो ना, एक खोली भरलेली होती. गुजरातचे लोक आपल्या बायकांना आपल्या सामानाची किंमत समजली नाही. एक किटली त्याने गिरटी उचलून आली. गिरटी तुम्हाला माहिती आहे आपला कोकणातल्या लोकांचा गणपती हा सण महत्वाचा. मग पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया सकाळी 4 वाजता उठायच्या, आंघोळ शेण कचरा करून देवाला जागवण्यासाठी डोना वाजवायचे. ह्याचा डोन ह्याच्यात वाळणला येतं ह्याच्यात. आता ह्याचा रक्का नाही, ह्याचा आवाज येणार नाही, पण रक्का टाकतात ह्याच्यात आणि डवली ह्या ह्याच्यात. रे माळी दादा पाणी जाऊन दे पाटाला, पाणी जाऊन दे पाटाला, पाणी जाऊन दे पाटाला, काय केकदीच्या बना. अशी गाणी म्हणायची देवाचे कान उघडण्यासाठी. आणि मी आता तिथं सांगितलं पूर्वी संगीताचं कुठले साधन नव्हतं, आपल्या घरात असलेल्या वस्तू ते वापरायचे. त्याच्यातला हा प्रकार. हे दोन तुम्ही सांगता ना, ते गणपती चमचे ना खावचा बरोबर सांग.
जुनं हा बायकोमध्ये ह्यांका सांगायचं ना, सुन्यांका चढवांका सांगायचं, शेवये काढून घाला बाबा. म्हणजे शेवये काय असतात ते समजतात. कारण काय, आणि ते केळीच्याच पानाला घेतले जातात. का घेतले जातात, ते गरम पानाचा रस त्याला यायचा आणि ती चव लागायची. आणि ह्या पीठ बाईची कला, मग खरी कला ती भागवणा सगळ्यात महत्वाचा. पेटी जरा जरी जास्त उकडला, पेटूल म्हणत त्यावेळी त्याला पेटूलच म्हणत. बोली भाषा पेटू पेटूल, हा या बोली भाषेतले सगळे शब्द आहेत. लहानपणी मी याच्या बरोबर राहायचो. हे माझे वडील, त्यांची सगळी वापरलेली भांडी, जेवणाचं ताट वगैरे, हे त्यांच्या पेट्या कुठं दाखवतो. हे किती जुन्या पेट्या आहेत ते बघा. हे बघा, अशी पेटी हातातून सुतार करतो लोक विचारा. हा, हे का खण किती आहेत ते बघा. हे प्युअर शिसमची आहे. हा, हे बघा. असली एक होती आमच्याकडे, होता पण एक तिथली घेतलं असतं देव. नाही लाकूड घेतलं. हा, लाकूड कोण नाही. मी आता मागा तुमचा तितकं वेळ ना, माझा विश्व सगळा भाड्यावर. ह्या जा मोठी मग शासनाचं पहिलं फंड नाही, माझा भाडा. आम्ही अण्णा हे बघा, तो सांगाडो जिजी आमची बनवायची. टाटू बोलतो त्याला, टाटू. ही टाटी, ह्याला टाटी बोलतात. पाण्याला परत हो. ही लहान मुलांना ते औषधा ठेवतात ना, हा हे त्याच्यात ठेवायचे औषधाने. बाळ औषध ठेवायची ना. चळवाचं लगीन औषध ऑपरेशन केल्या आऊस बघूच दे. सारख्या सांगा, लहान ज्यांका माहित नाही त्यांना सारख्या सांगा. आऊस आपल्या चळवाचा लगीन केला म्हणजे त्याला पोरावं तरी सासू कशी गावात द्यावा माहिती, म्हणून औषधं घालून त्याच्यातून दे, बाळ औषधं घालून. मग तेच म्हणाले ना, औषधं ठेवायला ते. सांगशी किंवा ते नाचते चावची चाळण, ही तांदूळ चाळाची चाळण, ही साठी भाताची. आणि ते कवडे पक्षी धरून आणायचा पिंजरा. हे बघ छोटस साखर म्हटल्यानंतर दारू काढणे. येतो थोडं खाली जाऊचं, काय मार्केट खाली मार्केट जाऊचं. भट्टी काढलेले 4 पेंडी लावची होती तर चिखल करून ठेवले. आतापर्यंत मिळाली सगळे अवॉर्ड आहे. त्याच्यानंतर आम्ही नवीन केली आणि अशी घेऊन जायचं. सावरकरांचा अजून एक शो केला होता. हे सावरकर मालिका पावसासाठी साधन कार्यक्रम अशी घ्यायची आणि आपली लावणी लगोरी वगैरे जुने खेळ दाखवायची. ह्या वाईन, ह्या जाता, पाटो, तो पाजळणं, मुसाळ, खलबत्ता, देवली. याला पुढे हे बघ, मुडी हे आम्ही असले घेऊन 4-4, 5-5 जण असे कुटायचे. ही मुडी मला पण मला पण बांधी. याच्यात बारीक मस्त होता. हे असं 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 करून ना छान होतं त्याच्यात बारीक. तू आता घरात तुझ्या माणसं किती? हे पारंपरिक जू. पहिलं जू बघा कसं होतं. ती रुमणी नांगर फक्त हे करलेलं. रुमणी नांगराचे कोळशे. ह्या काय हो? काय जडाप म्हणजे जडाप नांगर. जगाड ही जडाप नांगराचा जडाप. हे तो नांगर जो काढतात ना असा वाक. हा हा नांगरा जडाप. हा जडाप बनवतात. झडप म्हणजे असं हा ते याला नांगराला लावल्यानंतर हो. ते असतं ना ते. त्याच्यावर पण आहे.
घरी बोलायचं पण ती मुश्किल बैलांचं गाडी. गो ही बघ झाल्या का उसापणी ती करली करली कसा 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 गो कसा कसा नंतर वरती पेरायचा माल. गोड आणलेला. एवढी पळ काढू गाडी सुरमा काढू डिपळू हे जो दांड बैल असला दांड तो चालत नाही शेतीला म्हणून हे लागतं. ह्याच्यात जर तसंच असला तर आपलं माझ्या गरीब कोण शेतकरी असतो त्याच्यात एक खुटी टाकतं पण ते तरी पण तो वळा टाकता. ह्याच्यात काय टाकू मिळणार नाही. हा दगड बघा आपला कोकणातला दगड आहे पारदर्शक दगड आहे. हो हा हा, हा. वेगळं. हा बघा जेणे पाणी काढतो कोळा बांधला. हा, पाणी गाडलं पाहिजे. विहिरीत लावलेलं आपण जीसीबी म्हणजे कोरी तुम्ही काय म्हणता तुमच्या भागात त्या मला माहिती नाही. जातो जातो हो, जातो हो, हे का? हो. तका कुठत म्हणतो पाऊंडी पाऊंडी ही ही पाऊंडी पावडी पावडी हा. माती इकडची तिकडे नाही त्याचं सकल भागात बायणापूर्वी कसं असायचं तेव्हा? किती डिझाईन आता काय पारदर्शक आहे. लाईट दिसते हा लाईट दिसते. आका पाणी काढू गो शाली आका याच्याने आम्ही पाणी खूप काढलं. हा पण पारदर्शक आहे. सगळं आम्ही केला. ही शिडी माहिती आहे ही वर चढतं त्याच्यावरून. तिसऱ्या ह्याच्या जाऊचा हिची निघून आली. धावडाचा या फिरवायचा भातो. भातो कोळम्या आता कोण नाही माहिती आहे मी काय त्याची खरवत ही आता खरवत. का- ही काळी- ही गेली पडला. कुराण कुराणीला लग्नाचो भात उपसूक मोठ्या प्रमाणात पूर्वी ते डावा बिवा काय नाही होते ना. तो आपण बनवू शकतो. मातीचा आता. तो मुडगो कडधान्य ठेवतो. ते त्याच्यात हे कुळीत बिळीत बांधायला ठेवायचं. पोळी चवळी बिवळ बिवळ हा हे अजून येतात मला हा बनवायला. अरे वा. मुली तुमची हे ओली भिजत असताना आमच्या शिकवायची ओली ही झाडा कापायची करून आता ना मुलांना काय माहिती नाही. भरपूर कामात येईल. तर मित्रांनो आता आपण ठाकरवाडी म्युझियम बघितलं आणि खरंच माहिती खूप छान मिळाली आणि सगळ्यात खुश म्हणजे आपले अण्णांना खूप बरं वाटलं कारण त्यांच्या जुन्या आठवणी जुन्या वस्तूंची ओळख त्यांना आम्हाला करून दिली त्यांच्या माहितीप्रमाणे. परत मस्के काकांनी सुद्धा छान माहिती सांगितली. तर बघू आता इथून आम्ही पुढे कुठे आता मेहतर काकांकडे तिथून नंतर मग किल्ल्यावर जाणार. तर आत्ता हा ठाकरवाडी म्युझियमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. चला आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय टेक केअर. काळजी घ्यावा सुखी राहा.